पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। आता लाडकी बहीण वीज माफीवर काम सुरू। सगळ्या गोष्टींचा विचार करून पावलं उचलावी लागतात। वर्ध्यामध्ये अजित पवारांचं मोठं विधान। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यामध्ये शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या। वडुळे गावातील बाबासाहेब सरोदेंची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या। आत्महत्येपूर्वी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करून शेतकऱ्याकडून व्हायरल। आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल बळीराजानं उचलू नये। वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम सुरू। अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन। कर्जमाफी संदर्भात सरकारची तयारी सुरू। राज्य सरकार योग्य वेळी कर्जमाफी करणार। भुजबळांचं वक्तव्य। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये समर्थनासाठी ठाकरे पवारांना फोन केला। ठाकरे म्हणाले, चर्चा करून कळू तर विरोधी उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागेल असं पवार म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। उपराष्ट्रपती पदाच्या इंडिया आघाडीचे उमेदवार आंध्रचे असल्यानं सत्ताधाऱ्यांना भीती। क्रॉस वोटिंग होण्याची सत्ताधाऱ्यांना भीती। राऊतांचा निशाणा। तर बहुमत असताना आमच्याकडे पाठिंबा का मागताय? संजय राऊतांचा सवाल। देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आम्हाला फोन का करताय? संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। तर उबाटा गट फुटू नये याची काळजी राऊतांना वाटत असल्याचं प्रत्युत्तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ पन यांनी दिलंय। खरे वोट चोर कोण आहेत हे स्पष्ट झालेलं आहे। राहुल गांधींनी वोट चोरीचं कंत्राट घेतलं हे स्पष्ट होत आहे। त्यांचेच लोक वोट चोरी करतायत हे लक्षात आलंय। देवेंद्र फडणवीसांची टीका। पृथ्वीराज चव्हाणांच्या कुटुंबातील सदस्यांचे अनेक ठिकाणी बोगस मतदान। भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आरोप। इंद्रजित चव्हाणांनी 3 वेळा नाव नोंदणी केल्याचा आरोप। फडणवीसांनी मान्य केलंय, वोटर लिस्टमध्ये घोळ आहे। निवडणूक आयोग सरळ करण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत सामील व्हावं। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। नाशिकचे पालकमंत्री म्हणून माझा भुजबळांना विरोध। शिंदेच्या शिवसेनेच्या सुहास कांदेंची भूमिका। तर सुहास कांदेंच्या वक्तव्यावर बोलण्यास छगन भुजबळांचा नकार। पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। सुहास कांदेंच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। पालकमंत्रीपदाबाबत मत व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना, मात्र मुख्यमंत्री फडणवीस अंतिम निर्णय घेतील। नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत अजित पवारांकडून स्पष्ट। भरत गोगावले पुन्हा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडण्याची शक्यता। 2 जिल्हा परिषद शिक्षकांची वैयक्तिक सहाय्यकपदी नियुक्ती केल्यानं गोगावले वादात। उसनवारी तत्वावर 2 शिक्षकांची शाळा सोडून थेट मंत्रालयामध्ये नियुक्ती। 6 महिन्यांपासून शिक्षक मंत्रालयामध्ये कामाला। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून पूरग्रस्त हसनाळ गावाची पाहणी। विवेकानंद तिडकेला अटक करा। अंबादास दानवेंसमोर ग्रामस्थांची घोषणाबाजी। विवेकानंद तिडके हे लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंते। महायुतीचं सरकार म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश। रुपाली चाकणकरांकडून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देवाची उपमा। तर चाकणकरांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबद्दल आदर म्हणून त्यांनी देवाची उपमा दिली असेल। शिरसाट यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार। ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपच 1 नंबरचा पक्ष राहणार। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजपचा महापौर बसेल। मंत्री गणेश नाईकांचा दावा। ठाण्यामध्ये युती नको, स्थानिक भाजप नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी। सूत्रांची माहिती। तर माहितीमध्ये न जाता स्वबळावर लढण्याची स्थानिक नेत्यांची मागणी। सूत्रांची माहिती। पालिका निवडणुका माहितीनं लढवाव्यात असं वरिष्ठ नेत्यांचं मत। काही बाबतीमध्ये स्थानिक नेत्यांच्या मतांचा विचार केला जाईल। गणेश नाईक यांचं वक्तव्य। लक्ष्मण हाकेंकडून माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल। TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही। दरम्यान व्हायरल होत असलेला व्हिडिओ फेक असल्याचा लक्ष्मण हाकेंचा दावा। लक्ष्मण हाकेंशी फोनवर बोललो, ते लवकरच खुलासा करणार आहेत। हाकेंनी माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। हाकेंची माळी समाजाविषयी असणारी खतखत बाहेर आली। ज्या समाजानं सन्मान केला त्या समाजाबद्दल बोलणं दुर्दैवी। व्हायरल व्हिडिओमधला आवाज हाकेंचाच। लक्ष्मण हाकेंच्या दाव्यावर नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया। लक्ष्मण हाकेंनी ओबीसी समाजाची दिलगिरी व्यक्त करून प्रकरणावर पडदा टाकावा। मंगेश ससाणेंचा लक्ष्मण हाकेंना सल्ला। तर छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे नाही तर देशातील ओबीसी समाजाचे मसीहा। ससाणेंचं वक्तव्य। धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना मोठा कृषी घोटाळा केला। मंत्र्यांना अहवाल पाठवलेल्या कृषी सचिवांचीही तत्काळ बदलीही करण्यात आली। अंजली दमानी यांचा मोठा आरोप।
IRS समीर वानखेडेंकडून वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन. सकल हिंदू समाजाच्या सोशल मीडियावर समीर वानखेडेंचे व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची घोषणा. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबई बंगळुरू आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ही टोल माफी असणार. चिपळूण इथे वाशिष्ठी नदीच्या पुलाजवळ मोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांची डोकेदुखी वाढली. मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. मुंबईमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेचं आंदोलन. हातापायाला फ्रॅक्चर बांधलेले प्रतिकात्मक रुग्ण. आंदोलनादरम्यान जनसामान्यांचं वास्तव दाखवलं. मांद्र्यामधल्या भाभा रुग्णालयामध्ये दि म्युनिसिपल युनियनचं आंदोलन. वैद्यकीय अधीक्षकांकडून हीन दर्जाची वागणूक मिळत असल्याचा आरोप. मागण्या पूर्ण न झाल्यास 2 ऑक्टोबरला रुग्णालय बंद ठेवण्याचा इशारा. अटल सेतूवरून इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी. इलेक्ट्रिक वाहनांच्या टोल माफीमुळे मुंबईकरांना दिलासा. मनसेकडून करण्यात आली होती मागणी. पुण्यामध्ये गणेशोत्सव काळामध्ये मेट्रोच्या वेळेमध्ये वाढ करण्याचा निर्णय. सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार. लोकल सेवेतही वाढ करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मार्गदर्शन करणार. मुंबई महानगरपालिकेमध्ये आरपीआयला 15 जागा मिळाव्या. रामदास आठवलेंची माहितीकडे मागणी. योग्य वाटा न मिळाल्यास आरपीआय पक्ष स्वबळावर लढणार. रामदास आठवलेंचं वक्तव्य. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा मराठी मतांवर डोळा. गणेशोत्सवाच्या निमित्तानं भाजप मराठी मतांची मोठ बांधणार. गणपतीला कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी 2 मोदी एक्सप्रेस ट्रेन. गणेशोत्सवासाठी भाजप कोकणामध्ये 500हून अधिक बसेस सोडणार. जरांगेनं मुंबईमध्ये जाण्याची वेळ येऊ देऊ नका. धाराशिवमधील मराठा कार्यकर्त्यांची रामदास आठवलेंकडे मागणी. हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची मागणी. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं रामदास आठवलेंचं आश्वासन. सातारा जिल्ह्यामध्ये मंत्री शंभूराज देसाईंकडून पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा. तांबे पुलाचं भूमिपूजन दादा आणि चव्हाणांनी केल्यानं दुरवस्था. शंभूराज देसाईंचा अजितदादा आणि पृथ्वीराज चव्हाणांवर टोला. सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर अनेक महामंडळांची घोषणा केली. नंतर त्या महामंडळांना ना निधी दिला ना अधिकारी मिळाले. रोहित पवारांचा ट्विट करत सरकारवर निशाणा. परशुराम महामंडळासाठी 6 अधिकारी नेमले. इतर मंडळांनाही अधिकारी नेमण्याची मागणी. मुंबईमध्ये जाणून बुजून मराठी कंत्राटदारांना संधी दिली जात नाही. मराठी कंत्राटदाराला संधी दिल्यास स्वस्तामध्ये काम झाल्यास हजारो कोटींचा घोटाळा कसा करणार. संदीप देशपांडेंचा सरकारला टोला. मिशन शक्ती अंतर्गत नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यामध्ये पाळणा योजना. मंत्री आदिती तटकरेंच्या मार्गदर्शनाखाली सरकारचा मोठा निर्णय. पहिल्या टप्प्यामध्ये 345 पाळणा केंद्र सुरू केली जाणार. प्रांजल केवलकरांवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता. अनेक महिला तक्रारदार पोलिसांच्या संपर्कात. केवलकरांनी काढलेले महिलांचे आक्षेपार्ह फोटो पोलिसांना सापडले. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश. औरंगाबाद उच्च न्यायालयानं दिला होता एसआयटी स्थापन करण्याचा आदेश. सुधीर गिरमेट हे एसआयटीचे अध्यक्ष असणार. भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये टाकण्याच्या आदेशाला स्थगिती. कुत्र्यांना कीडनाशक औषधं आणि व्हॅक्सिन दिली जाईल. नसबंदी करून पुन्हा कुत्र्यांना सोडण्याचे सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश. आरएसएसच्या वतीनं 2 ऑक्टोबरला विजयादशमी उत्सव. नागपूरच्या रेशीम बागेमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची विद्यार्थी वसतिगृहाला भेट. पुण्यामधल्या शासकीय कृषी महाविद्यालयाची पाहणी. दत्तात्रय भरणेंनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद. विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश. एसटी कर्मचाऱ्यांना गणपती आधी पुढील महिन्याचा पगार मिळावा. वित्त मंत्रालयाकडे कर्मचारी पगाराची फाईल सादर करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश. सोमवारी मंगळवारपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होणार. सूत्रांची माहिती. राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश वाऱ्यांना आता चाप बसणार. खासगी संस्थेतर्फे परदेशवारीला गेल्यास उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागणार. परदेश दौऱ्यांचा सरकारला काय उपयोग याचा तपशील सांगावा लागणार. एल्विश यादवच्या घरावरील गोळीबार करणारे आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक. आरोपींचा पोलिसांवर गोळीबार. प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारामध्ये एका आरोपीच्या पायाला लागली गोळी. आरोपी अटकेत. छत्तीसगडमध्ये माओवाद्यांकडून तरुणाची हत्या. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय ध्वज फडकवल्यामुळे तरुणाची हत्या. छत्तीसगडच्या बिनागुंडा गावातील धक्कादायक घटना. मनसेच्या मागणीनंतर आरटीओ ऍक्शन मोडवर. स्पीड गव्हर्नर योग्य बसवलेत का? तपासणी सुरू.
नागपुरात मंत्र्यांचे बंगले असलेल्या रवी भवन परिसरामध्ये मुकाट कुत्र्यांचा हैदोस. मुकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचं पालिकेकडे पत्र. जळगावच्या जामनेरमध्ये बैलपोळ्याच्या निमित्तानं गिरीश महाजनांनी सपत्नीक बैलजोडीचं पूजन केलं. महाजनांकडून बैलाला गोड नैवेद्याचा घास पुरवत बैलपोळा सण साजरा. शिर्डीच्या साई मंदिरामध्ये बैलपोळ्याचा उत्सव. बैलाची प्रतिकात्मक मूर्ती साई समाधीवर ठेवून नैवेद्य दाखवत विधिवत पूजन आणि आरती. बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांकडून तूप आणि हळद लावून बैलांची खांदे शेकणी. खांदे शेकणीनंतर बैलांची पूजा करत पोळ्याचं आमंत्रण. नंदुरबार जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये बैलपोळ्याचा उत्साह. सकाळपासूनच बैलांना सजवण्यासाठी बळीराजाची लगबग. 2 दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून